राज्यामध्ये कमी दाबाच्या प्रभावामुळे मुसळधार पाऊस कोसळलेला आहे। त्यातली त्यात काही ठिकाणी महापुराचे संकट देखील पाहायला मिळत आहे। हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, नांदेडच्या बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टीसारखी स्थिती देखील पाहायला मिळालेली आहे। सर्वाधिक फटका बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा जिल्ह्यापर्यंत पाहायला मिळत आहे। सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर पावसाचा जोर हा आता दिवसभर जरी कमी राहिलेला असला तरी आता थोड्या वेळात बदल मोठा पाहायला मिळत आहे। पुढील काही तासात राज्यामध्ये वातावरणात चांगला बदल देखील दिसून येऊ शकतो। आता काय अपडेट आहे सविस्तर आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राइब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये, त्यासाठी सबस्क्राइब नक्की करू शकता। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर अहमदपूर, उदगीर, परळीचा भाग असेल या भागात पुन्हा एकदा आता नव्याने पावसासाठी पोषक वातावरण हळूहळू तयार होत जाणार आहे। काही ठिकाणी चांगला पाऊस देखील पाहायला मिळणार आहे। नांदेडच्या काही भागामध्ये चांगली जोरदार हजेरी पावसाची लागेल, थोडा उशीर होईल परंतु या ठिकाणी 2 ते 3 तासात चांगला पाऊस पाहायला मिळेल। त्यातली त्या तिकडे धर्मादाबाद, पेठ, उमरी, भोकरचा भाग असेल या भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस राहील। यामध्ये विजांचा प्रभाव अधिक पाहायला मिळू शकतो, हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे राहील। व शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागात पाऊस झालेला आहे का नाही? 1 ते 2 दिवसापूर्वी तुमच्या भागात कमी दाबाच्या प्रभावामुळे जर पाऊस झालेला असेल तर कमेंट करून नक्की कळवू शकता, जेणेकरून शेतकऱ्यांना देखील अपडेट कळेल सध्या पाऊस कुठे चालू आहे, कोणत्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे। तर त्यासाठी फक्त कमेंट करू शकता। तसेच हिंगोली, जिंतूर, रिसोड, लोणार, मेहकर, वाशिम, पुसद, उमरखेडचा भाग असेल या भागाकडे देखील पावसाची आगेकूच राहील। मध्यम ते जोरदार पाऊस देणाऱ्या ढगांची निर्मिती होणार आहे। त्यातली त्यात सर्वात तीव्र असा ढग आपल्याला पाहायला मिळत आहे। तुम्ही पाहू शकता आदिलाबाद म्हणजे महाराष्ट्राच्या थोड्याशाच अंतरावर हा ढग पाहायला मिळत आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या बॉर्डरवर हा ढग आता आलेला आहे। व हा ढग आपण जर पाहायला गेलं तर 30 ते 40 किलोमीटर अंतर एवढा मोठा ढगांची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। खूप तीव्र आभाळ हे आहे। हे आभाळ आता पुढे जाऊन चांगला प्रभाव देखील टाकू शकतं। तसेच यामुळे पुसद, उमरखेड या भागात चांगला पाऊस देखील पाहायला मिळू शकतो। यवतमाळ जिल्ह्यातील बऱ्याच भागात पावसाची जोरदार हजेरी देखील लागू शकते। तसेच इकडे नांदेड, परभणी, परळी, अहमदपूर, उदगीर, देगलूर, लातूर, पेठ, केज, माजलगाव असेल, तुळजापूर असेल या भागात देखील पावसाला वातावरण सक्रिय होईल। मध्यम ते काही भागात स्थानिक वातावरण निर्माण होऊन जोरदार अशा सरी पावसाच्या पाहायला मिळतील। तसेच इकडे पाहू शकता आता पंढरपूर, इंदापूर, बारामती, सोलापूर, वडूज, विटा, जतचा भाग असेल तुरळक ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होणार आहे। हा पाऊस मध्यम ते जोरदार राहील परंतु सर्व दूर राहणार नाहीये, हे देखील लक्षात घ्या। अहिल्यादेवीनगर, पैठण, श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, जुन्नर, खेड, खोपोली, पुणे, इगतपुरी, नाशिक, मनमाड, चाळीसगाव, सिल्लोड, चिखली, मालेगाव, धुळे, पारोळा, जळगाव, खामगाव, अकोला या भागात सध्या ढगाळलेलं तीव्र असं वातावरण आहे। अजून जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश सर्व दूर नाहीये। या भागात आता मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण पुढील काही तासात तयार होणार आहे। तुरळक ठिकाणी जोरदार देखील पावसाचं आगमन आपल्याला पाहायला मिळू शकतं। तसेच इकडे शेतकरी मित्रांनो, सध्या स्थितीला चंद्रपूर, माकुणा, वर्धा, उमरेड, यवतमाळ, देसाईगंज, भंडारा, नागपूरच्या भागापर्यंत पावसाला पोषक असं वातावरण राहील, हे देखील अंदाज लक्षात घ्या। कोल्हापूर, सोलापूर, सांगलीच्या भागाचा विचार केला तर या भागात तुरळक ठिकाणी हलक्या सरी होत राहतील असा अंदाज दिसून येत आहे। आता सध्या स्थितीला काही ठिकाणी ढगांची निर्मिती होऊन त्यातली त्यात मराठवाड्याच्या बऱ्याच भागात जोरदार हजेरी पावसाची लागू शकते, हे देखील शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या। कारण की ढगांची तीव्रता व्याप्ती देखील आता वाढत चाललेली आहे। काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार असं पावसाळी वातावरण आता सक्रिय होत चाललेला आहे। यामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर तुरळक भागात चांगला पाहायला मिळू शकतो। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।